तूर डाळाचे वरण. तूर डाळ धुवून एका भांड्यात टाकायची शिजायला. त्यात थोडं पाणी घालायचं. पुरेसं पाणी घालून झाल्यानंतर त्याच्यात थोडं तेल टाकायचं. तेल टाकल्यामुळे जास्त फेस वगैरे येत नाही. थोडं मीठ घालायचं आणि मीठ घालून झाल्यानंतर तूर डाळ शिजताना त्यामध्ये हळदसुद्धा घालायची. त्यामुळे वरणाला छान पिवळसर रंग येईल. हळद मीठ असं घातल्यानंतर एका चमच्याने चाळायचं. आणि थोडीफार शिजल्यानंतर कुकर बंद करायचा. कुकर लावल्यानंतर पुरेशा शिट्ट्या होऊ द्यायच्या कुकरच्या. झाकणाची वाफ आल्यानंतर त्याच्यात आपण शिट्टी लावतोय कुकरच्या झाकणाला. डाळ शिजलेली आहे. कुकर उतरवला आहे गॅसवरून आणि कुकर उघडून डाळ कितपत शिजली आहे ते पाहायचं. म्हणजे वरण बनवण्यासाठी डाळ ही पुरेशी शिजली आहे का हे तपासणं, हे चेक करणं आवश्यक राहील. ही डाळ पूर्णतः शिजलेली आहे. त्यानंतर आपण मिक्सरचं एक भांडं घेतलं, ज्यामध्ये आपण शिजलेली जी डाळ आहे ती एकजीव करण्यासाठी त्या भांड्यात आपण टाकतोय. त्यानंतर एक पातेलं गॅसवर ठेवायचं मंद आचेवर. त्यामध्ये तेल ओतायचं 1 किंवा 2 पळी. त्यानंतर जिरं, ओवा आणि मोहरी असं टाकायचं, अर्थात राई. फोडणी द्यायची छानशी. फोडणी देऊन झाल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालायचं डाळीचं. शिजलेल्या डाळीचं पाणी घालून त्याला चाळायचं. आणि त्यानंतर मिक्सरमधून जी काही आपण शिजवलेली डाळ आहे ती एकजीव केली आणि ते केलेलं मिश्रण त्या पातेल्यात ओतायचं. आणि त्यानंतर पुन्हा चमच्याने चाळायचं. शिजवलेली डाळ त्या भांड्यात टाकल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा चाळायचं. आणि आता वरण थोडं उकळू द्यायचं. हे पहा, वरण तयार झालं आहे. त्यामध्ये त्याला छान असं उकळी फुटेल तोपर्यंत गॅसवर ते भांडं राहू द्यायचं, पातेलं. आणि छानशी चव यायला हवी अजून, म्हणून त्यात थोडं आमसूल घालूया.